नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इंग्लिश मधला सर्वात महत्त्वाचा टॉपिक जो की आहे पॅसेज. ओके, याला आपण रीडिंग कॉम्प्रेशन या नावाने सुद्धा ओळखलं जातो. आता ज्या काही आगामी परीक्षा आहेत महाभरती अंतर्गत, म्हणजे वैद्यकीय भरती असेल, तलाठी भरती असेल किंवा कृषी विभाग अंतर्गत असेल किंवा ग्रामसेवक असेल, वन भरती असेल किंवा तलाठी भरती असेल, या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये काय की साधारणतः 5 मार्कला 100% पॅसेज विचारले जाणार आहे. म्हणून पॅसेज हा तुमच्यासाठी एक अविभाज्य घटक आहे. पण पॅसेजची तयारी तुम्ही 100% केलीच पाहिजे. या अनुषंगाने आपण ही पॅसेजची सिरीज स्टार्ट केली आहे. ओके, चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि पॅसेज पूर्णपणे समजून घ्या. बघा, पॅसेज आपण रीड करूया. सुरुवातीला रीड द फॉलोइंग पॅसेज. कॉम्प्रेहेन्शन. ओके, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड आन्सर द गिवन ऑप्शन्स. बघा, प्रश्न काय म्हणतो, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली. जो पॅसेज दिलेला आहे आपल्याला तो काळजीपूर्वक वाचायचा आहे. अँड आन्सर द गिवन क्वेश्चन, आणि त्या प्रश्नांचं तुम्हाला काय करायचं आहे, आन्सर द्यायचे, उत्तर द्यायचे. वाचूया आता पूर्ण पॅसेज. मेरी क्युरी वॉज अ पॉलिश फ्रेंच फिजिशिस्ट अँड अ केमिस्ट हू कंडक्टेड पायनरिंग रिसर्च ऑन अ रेडिओ ॲक्टिव्हिटी. बघा, प्रत्येक शब्दाचा अर्थ जाणून घेऊया. मेरी क्युरी नावाची कोण होती, एक शास्त्रज्ञ होती. ओके, मेरी क्युरी वॉज अ पॉलिश फ्रेंच फिजिशिस्ट. बघा, ती कोण होती, एक फिजिशिस्ट होती, म्हणजे काय तर भौतिक शास्त्रज्ञ होती. पॉलिश फ्रेंच, कुठली होती ती, पॉलिश फ्रेंच होती. अँड केमिस्ट होती. बघा, ती भौतिक शास्त्रज्ञ सुद्धा होती आणि केमिस्ट म्हणजे काय, रसायनशास्त्रज्ञ सुद्धा होती. हू कंडक्टेड पायनरिंग रिसर्च. बघा, आता हू काय इथे एक रिलेटिव्ह प्रोनाउन, म्हणजे दोन वाक्य जोडण्यासाठी काय वापरलाय, हूचा वापर केलेला आहे. जर नॉर्मल असेल हू, तर हूचा अर्थ काय होतो, क्वेश्चन विचारण्यासाठी कोण होतो, परंतु येथे हूचा अर्थ होतोय जे की. हू कंडक्टेड पायनरिंग रिसर्च. बघा, पायनरिंगचा अर्थ होतो की खूप महत्वाचे, अग्रगण्य असं म्हणतात आपल्याला. रिसर्च म्हणजे काय तर संशोधन. मेरी क्युरी कोण होती, एक पॉलिश फ्रेंच फिजिशिस्ट होती आणि केमिस्ट होती, जिने की खूप अत्यंत अग्रगण्य रिसर्च केलेले होते. कशावरती, तर ऑन रेडिओ ॲक्टिव्हिटी. आता ऑनचा अर्थ होतो वर, रेडिओ ॲक्टिव्हचा होतं किरणोत्सारावरती. म्हणजे मेरी क्युरीने किरणोत्सारावरती खूप महत्वाचं संशोधन केलं होतं, पायनरिंग रिसर्च केलं होतं. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. शी वॉज द फर्स्ट वुमन टू विन अ नोबेल प्राइज. बघा, शी वॉज द फर्स्ट वुमन म्हणजे ती पहिली महिला होती जिने की नोबेल प्राइज काय केलं होतं, विन केलेलं होतं, जिंकलं होतं. म्हणजे नोबेल प्राइजच्या इतिहासामध्ये कोणी पहिलं प्राइज जिंकलं होतं, तर मेरी क्युरीने जिंकलं होतं. नेक्स्ट सेंटेन्स वाचूया. द फर्स्ट पर्सन अँड द ओनली वुमन टू विन द नोबेल प्राइज ट्वाइस. बघा, अशी जी काय होती, फर्स्ट पर्सन म्हणजे अशी पहिली व्यक्ती, अँड द ओनली वुमन, पहिली व्यक्ती आणि पहिली महिला होती जिने की नोबेल प्राइज कितीदा, ट्वाइस म्हणजे काय तर दोनदा जिंकलेलं होतं. बघा, म्हणजे नोबेल प्राइज मिळवणारी पहिली महिला कोण, तर मेरी क्युरी, आणि ती एकमेव अशी महिला होती की जिने 2 वेळेला नोबेल प्राइज जिंकलेलं होतं. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. अँड द ओनली पर्सन टू विन द नोबेल प्राइज इन 2 सायंटिफिक फील्ड. बघा, आणि अशी ती जी महिला होती जिने नोबेल प्राइज कशामध्ये जिंकलं होतं, 2 सायंटिफिक फील्ड. सायंटिफिक म्हणजे म्हणूया वैज्ञानिक, फील्ड म्हणजे क्षेत्र, म्हणजे 2 वैज्ञानिक क्षेत्रामध्ये सुद्धा नोबेल प्राइज मिळवणारी अशी ती एकमेव महिला होती, ओनली पर्सन होती. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. हर हजबंड पियरी क्युरी वॉज अ को विनर ऑन हर फर्स्ट नोबेल प्राइज. बघा, हर हजबंड, तिचा जो नवरा होता, तिचं नाव होतं, त्याचं नाव होतं पेरी क्युरी. आता प्युरी क्युरी कोण होता, वॉज अ को विनर ऑन हर फर्स्ट नोबेल प्राइज. बघा, को विनर होता, पेरी क्युरी कोण होता, को विनर म्हणजे काय तर सहविजेता असं आपण त्याला म्हणतात. ओके, ऑन हर फर्स्ट नोबेल प्राइज म्हणजे ज्या वेळेला मेरी क्युरीला पहिलं नोबेल प्राइज मिळालं होतं त्यावेळेला तिचा जो हजबंड होता प्युरी क्युरी, तो तिचा सहविजेता होता. म्हणजे दोघांनाही एकदाच नोबेल प्राइज मिळालेलं होतं. पुढचा सेंटेन्स बघूया. मेकिंग देम फर्स्ट एव्हर मॅरिड कपल टू विन द नोबेल प्राइज. आणि त्याचमुळे त्यांना काय बनवलं होतं, एक फर्स्ट एव्हर मॅरिड कपल म्हणजे पहिलं मॅरिड कपल, वैवाहिक जोडपं बनवलं होतं, ज्यांनी की नोबेल प्राइज जिंकला होता. म्हणजे नोबेल प्राइज जिंकणारं पहिलं जोडपं कोण होतं, तर मेरी क्युरी आणि प्युरी क्युरीचं. नेक्स्ट बघू आता. लॉन्चिंग द क्युरी फॅमिली लिगेसी ऑफ 5 नोबेल प्राइज. आणि त्याचमुळे जी क्युरी फॅमिली होती यांना किती पुरस्कार मिळाले होते नोबेलचे, तर 5 नोबेल प्राइज मिळाले होते. म्हणजे 5 नोबेल पुरस्कार या दोन्ही जो पेरी क्युरी मेरी क्युरी या कुटुंबाला मिळालेले होते. नेक्स्ट सेंटेन्स वाचूया. शी वॉज द फर्स्ट वुमन टू बिकम अ प्रोफेसर ॲट द युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिस. बघा, शी वॉज द फर्स्ट वुमन, जी पहिली महिला होती जी की प्रोफेसर बनलेली होती, म्हणजे प्राध्यापक असं म्हणतात, बिकमचा अर्थ तो होणे, ॲट युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिस म्हणजे पॅरिसची जी युनिव्हर्सिटी होती त्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर बनणारी ती पहिली महिला होती. नेक्स्ट वाचूया.
शी वॉज बॉर्न इन वॉर्सा इन व्हॉट वॉज द किंगडम ऑफ पोलंड. बघा, शी वॉज बॉर्न इन वॉर्सा. बॉर्नचा अर्थ होतो जन्मने, वॉर्सा हे ठिकाणचं नाव आहे, म्हणजे तिचा जन्म वॉर्सामध्ये झालेला होता. इन व्हॉट वॉज देन द किंगडम ऑफ पोलंड, आणि ते वॉर्सा पोलंडच्या किंगडम मध्ये यायचं. किंगडम म्हणजे काय, साम्राज्यामध्ये वॉर्सा हे ठिकाण यायचं. पार्ट ऑफ द रशियन एम्पायर, आणि ते एक रशियन एम्पायर, एम्पायर म्हणजे साम्राज्य, जे ठिकाण कुठे यायचं, रशियनच्या एम्पायर, रशियाच्या साम्राज्यामध्ये यायचं, की तिथे तिचा जन्म झाला होता वॉर्सोमध्ये, आणि वॉर्सो यायचं पोलंडमध्ये. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. शी स्टडीड ॲट वॉर्साज क्लॅन्डेस्टाईन फ्लाइंग युनिव्हर्सिटी. बघा, शी स्टडीड, स्टडी म्हणजे काय, अभ्यास करणे. स्टडीचा V2 वापरला बघा, तिने अभ्यास केला. शी स्टडीड ॲट वॉर्सॉज क्लॅन्डेस्टाईन फ्लाइंग युनिव्हर्सिटी. बघा, वॉर्साची जी फ्लाइंग युनिव्हर्सिटी होती, क्लॅन्डेस्टाईनचा अर्थ होतो बघा गुप्त असं म्हणतात, म्हणजे वॉर्साच्या त्या युनिव्हर्सिटीमध्ये तिने काय केलं होतं, तिचा स्टडी केला होता, अभ्यास केला होता. अँड बिगॅन हर प्रॅक्टिकल सायंटिफिक ट्रेनिंग इन वॉर्सा. बघा, आणि तिने बघा, बिगिन म्हणजे सुरुवात करणे, बिगिनचं V2 झालं बिगॅन. हर प्रॅक्टिकल सायंटिफिक ट्रेनिंग इन वॉर्सा. वॉर्सामध्ये तिने प्रॅक्टिकल सायंटिफिक ट्रेनिंग म्हणजे जिची वैज्ञानिकाची जी ट्रेनिंग होती, जिचं प्रशिक्षण होतं, तिने कुठे केलं होतं, वॉर्सामध्ये केलेलं होतं. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. शी फॉलोड हर एल्डर सिस्टर ब्रोनिस्लावा टू स्टडी इन पॅरिस. बघा, शी फॉलोड हर एल्डर सिस्टर. एल्डर सिस्टर म्हणजे काय, तर मोठी बहीण. फॉलो म्हणजे काय, तर मागे मागे जण असं म्हणता येईल, किंवा पाठलाग करणे. शी फॉलोड हर एल्डर सिस्टर ब्रॉनिस्लावा, म्हणजे तिची बहीण होती मेरी क्युरी, त्यांचं नाव काय होतं, ब्रॉनिस्लावा. तर तिच्या मागेच ती सुद्धा पॅरिसमध्ये अभ्यास करण्यासाठी गेली. फेअर शी अर्न हर हायर डिग्रीज अँड कंडक्टेड हर सबसिक्वंट सायंटिफिक वर्क. बघा, आता शी अर्न हर हायर डिग्री. अर्नचा अर्थ होतो कमावणे, ओके, किंवा मिळवणे असं म्हणूया. तेथे तिने काय केलं, तिच्या हायर डिग्रीज मिळवलेल्या होत्या. अँड कंडक्टेड हर सबसिक्वंट सायंटिफिक वर्क. बघा, कंडक्टेड हर सबसिक्वंट सायंटिफिक वर्क. सायंटिफिक वर्क म्हणजे काय, तर संशोधनात्मक कामे सुद्धा तिने कुठे केलेले होते, त्या पॅरिसमध्ये केलेली होती. नेक्स्ट बघूया. शी मेड अन ॲग्रीमेंट विथ हर सिस्टर ब्रॉनिस्लावा. बघा, मग त्या ब्रॉनिस्लावा सोबत, म्हणजे तिची जी मोठी बहीण होती तिच्यासोबत तिने एक ॲग्रीमेंट केला होता. ॲग्रीमेंट म्हणजे काय, तर एक करार केला होता. दॅट शी वुड गिव्ह हर फिनान्शियल असिस्टंट ड्युरिंग ब्रॉनिस्लावाज मेडिकल स्टडीज इन पॅरिस इन एक्सचेंज फॉर सिमिलर असिस्टंट 2 years लेटर. पूर्ण अर्थ बघूया. तिने तिच्या बहिणीसोबत ब्रॉनिस्लावासोबत ॲग्रीमेंट केला, करार केला. दॅट शी वुड गिव्ह हर फिनान्शियल असिस्टंट. आता वुड म्हणजे काय, भविष्य काळातील एखादी शक्यता सांगायची असेल तर वुडचा वापर केला जातो. शी वुड गिव्ह हर फिनान्शियल असिस्टंट. फिनान्शियलचा अर्थ होतो बघा आर्थिक म्हणूया, असिस्टंट म्हणजे मदत, म्हणजे ती तिला फिनान्शियल मदत करेल, आर्थिक मदत करेल. ड्युरिंग ब्रोनिस्लावास मेडिकल स्टडीज इन पॅरिस. ज्यावेळेला पॅरिसमध्ये जिची बहीण ब्रोनिस्लावा तिचं मेडिकल स्टडीज आहे चालू असताना तिची बहीण मेरी क्युरी तिला काय करेल, एक आर्थिक मदत करेल. इन एक्सचेंज फॉर सिमिलर असिस्टंट. एक्सचेंज म्हणजे काय, तर बदल्यात असं म्हणताय. फॉर सिमिलर असिस्टंट 2 years लेटर, म्हणजे 2 वर्षानंतर ज्यावेळेला मेरी क्युरीला पैशाची गरज लागेल त्यावेळेला तिची मोठी बहीण ब्रॉनिस्लावा तिला सुद्धा ती त्याच प्रकारच्या अभ्यासासाठी मदत करेल. या त्यांनी काय केलं, एक ॲग्रीमेंट केला एकमेकांसोबत. नेक्स्ट वाचूया सेंटेन्स. ड्युरिंग वर्ल्ड वॉर फर्स्ट शी डेव्हलप्ड मोबाईल रेडिओग्राफी युनिट्स टू प्रोव्हाइड एक्स-रे सर्व्हिसेस टू फील्ड हॉस्पिटल. बघा, ड्युरिंग वर्ल्ड वॉर फर्स्ट म्हणजे काय, तर पहिल्या जागतिक महायुद्धाच्या दरम्यान शी डेव्हलप्ड मोबाईल रेडिओग्राफी युनिट्स. बघा, डेव्हलपचा अर्थ होतो विकसित करणे. पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये तिने काय केलं, एक मोबाईल रेडिओग्राफी युनिटचं काय केलं, एक युनिट विकसित केलेलं होतं. कशासाठी, टू प्रोव्हाइड एक्स-रे सर्व्हिसेस टू फील्ड हॉस्पिटल. आता फील्ड म्हणजे काय म्हणूया, क्षेत्रीय. हॉस्पिटल म्हणजे दवाखाने. बघा, टू प्रोव्हाइड एक्स-रे सर्व्हिसेस म्हणजे ज्या एक्स-रेच्या सर्व्हिसेस आहेत, ज्या की काय ते जे युद्ध चालू आहे त्या युद्धाच्या ठिकाणी एक्स-रे सर्व्हिसेस पुरवण्यासाठी तिने काय केलं होतं, एक मोबाईल रेडिओग्राफी युनिट सुद्धा मेरी क्युरीने तयार केलं होतं. हा बघा, हा पॅसेज आहे. या पॅसेजवर तुम्हाला कमीत कमी 5 प्रश्न विचारले जातात. आता प्रश्न बघूया कशा प्रकारचे. क्वेश्चन 1 बघा. अकॉर्डिंग टू द गिवन पॅसेज द क्युरी फॅमिली हॅज हॅड अ लिगसी ऑफ हाऊ मेनी नोबेल प्राइजेस. ऑप्शन फर्स्ट म्हणतो 2 नोबेल प्राइजेस, ऑप्शन सेकंड म्हणतो 4 नोबेल प्राइजेस, ऑप्शन 3 म्हणतो 3 नोबेल प्राइजेस, ऑप्शन 4 म्हणतो 5 नोबेल प्राइजेस. प्रश्न काय म्हणतो बघूया. अकॉर्डिंग टू द गिवन पॅसेज, दिलेल्या पॅसेजनुसार क्युरी फॅमिलीला किती, हाऊ मेनी नोबेल प्राइज, क्युरी फॅमिलीला किती नोबेल प्राइज मिळालेले होते असा हा प्रश्न आहे. आता याचं बघा आन्सर बघा, इथेच दिले बघा, इथे आन्सर दिले बघा. 5 नोबेल प्राइज आहे बघा, इथे मी सर्कलमध्ये केलं 5 नोबेल प्राइज, म्हणजे तिला किती, 5 नोबेल प्राइज मिळाले होते. म्हणून ऑप्शन नंबर 4 हा आपला करेक्ट आन्सर आहे.
ओके, म्हणजे लिगसी फॅमिली म्हणजे जी क्युरी फॅमिली होती त्यांना 5 नोबेल प्राइज मिळालेले होते. नेक्स्ट आता क्वेश्चन बघूया. परत आता दुसरा प्रश्न सोडवत असताना परत पॅसेज वाचायची काही गरज नाही. ओके, त्यावर प्रश्नावरूनच आपण अंदाज लावूया. बघा, ॲट द टाइम ऑफ मॅरीज बर्थ वॉर्सा वॉज अंडर विच ऑफ द फॉलोइंग किंगडम. बघा, ॲट द टाइम ऑफ मॅरीज बर्थ, ज्या वेळेला मॅरी म्हणजे काय ती मेरी क्युरीचा ज्या वेळेला जन्म झालेला होता त्यावेळेला वॉर्सा कुठल्या किंगडमच्या साम्राज्याच्या अंडरमध्ये यायचं. फर्स्ट ऑप्शन आहे किंगडम ऑफ ऑस्ट्रेलिया, सेकंड ऑप्शन आहे किंगडम ऑफ स्पेन, थर्ड आहे किंगडम ऑफ फ्रान्स, फोर्थ आहे किंगडम ऑफ पोलंड. बघा, येथे आन्सर बघा मी एक अंडरलाईन करतो. बघा, शी वॉज बॉर्न इन वॉर्सा इन व्हॉट वॉज देन द किंगडम ऑफ पोलंड. म्हणजे ज्यावेळेला तिचा जन्म वॉर्सामध्ये झालेला होता त्यावेळेला पोलंडच्या साम्राज्यामध्ये ते यायचं. म्हणून ऑप्शन नंबर 4 हा आपला करेक्ट आन्सर आहे. बघा, व्यवस्थित पॅसेज वाचून घ्यायचा, आपोआप तुम्हाला आन्सर सर्व सापडणार आहे. नेक्स्ट बघा आता, Which of the following words is nearest in meaning to the word clandestine as used in the given passage. बघा, नियरेस्ट मिनिंग, नियरेस्ट म्हणजे काय तर सिमिलर आपल्याला फाइंड आउट करायचा, समानार्थी शब्द फाइंड आउट करायचा. वर्ड दिला आपल्याकडे क्लॅन्डेस्टाईन. आता हा वर्ड दिला होता बघा, शी स्टडीड ॲट वॉर्सास क्लॅन्डेस्टाईन फ्लाइंग युनिव्हर्सिटी. आता क्लॅन्डेस्टाईनचा अर्थ होतो बघा गुप्त अशा म्हणता येईल. ओके, म्हणजे छुप्या अशा फ्लाइंग युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी काय केलं, त्याचा अभ्यास केलेला होता. मग क्लॅन्डेस्टाईन म्हणजे गुप्त असं म्हणणं, लपलेलं. मग यासाठी समानार्थी शब्द बघा आता, फर्स्ट ऑप्शन आहे हिडन, सेकंड आहे ऑनेस्ट, थर्ड आहे फोर्थ राईट, फोर्थ आहे अबोव बोर्ड. तर ह्या क्लॅन्डेस्टाईन यासाठी करेक्ट येतो बघा ऑप्शन नंबर फर्स्ट, हिडन हा आपला करेक्ट आन्सर येतो. ओके, म्हणजे काय तर लपलेलं असं म्हणता येईल. बघा, हिडन म्हणजे लपलेलं, ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक, फोर्थ राईट म्हणजे बरोबर, अबोव बोर्ड हा. ओके, तर आता बघा क्लॅन्डेस्टाईन गुप्त असं म्हणता येईल. मग गुप्तसाठी हा हिडन हा आपला करेक्ट आन्सर आहे. बघा, मूळ शब्द काय येतो, हाईड येतो, हाईडचं दुसरं रूप काय येतं, हिड येतं, आणि तिसरं रूप येतं हिडन, म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट आपला करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज अपोजिट इन मिनिंग टू द वर्ड ॲग्रीमेंट ॲज युज्ड इन द गिवन पॅसेज. बघा, ॲग्रीमेंट हा शब्द दिलेला आपल्याला. बघा, ॲग्रीमेंट इथे आलेला आहे. ॲग्रीमेंट, तिने तिच्या बहिणीसोबत ॲग्रीमेंट केला. शी मेड अन ॲग्रीमेंट विथ हर सिस्टर. आता बघा, शब्दाचा जर तुम्हाला अर्थ कळत नसेल तर सेंटेन्स वाचा आणि सेंटेन्सनुसार काय अर्थ होऊ शकेल तो बघा. शी मेड अन ॲग्रीमेंट विथ हर सिस्टर म्हणजे तिने तिच्या बहिणीसोबत काय केला होता, ॲग्रीमेंट केलेला होता, करार केला होता. मग ॲग्रीमेंटसाठी बघा ॲक्युरेट अपोजिट मिनिंग काय होतं बघा करारसाठी. फर्स्ट आहे अप्रुव्हल, नेक्स्ट आहे डिस्कॉर्ड, सी आहे कन्सेंट, फोर्थ आहे कन्स्पायर्ड. बघा, ॲग्रीमेंट म्हणजे करार, मग या करारसाठी ॲक्युरेट येतो आपल्याकडे ऑप्शन. करारसाठी बघा मतभेद असणे, म्हणून ऑप्शन नंबर सेकंड डिस्कॉर्ड हा आपला करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघू आता क्वेश्चन 5. व्हॉट वॉज द रिअल इंटेन्शन ऑफ मेरी क्युरी इन गिव्हिंग फिनान्शियल असिस्टंट टू हर सिस्टर फॉर हर मेडिकल स्टडी. बघा, प्रश्न काय म्हणतो, व्हॉट वॉज द रिअल इंटेन्शन, इंटेन्शन म्हणजे काय, हेतू म्हणूया. व्हॉट वॉज द रिअल इंटेन्शन ऑफ मेरी क्युरी, मेरी क्युरीचा खरा हेतू काय होता, कशासाठी, अँड गिव्हिंग फिनान्शियल असिस्टंट टू हर सिस्टर फॉर हर मेडिकल स्टडीज म्हणजे तिच्या वैद्यकीय अभ्यासासाठी तिच्या बहिणीला आर्थिक मदत करण्याचा तिचा महत्त्वाचा हेतू काय होता. या सेंटेन्समध्ये बघा दिले तर बघा, शी मेड अन ॲग्रीमेंट विथ हर सिस्टर ब्रॉनिस्लावा, तिने तिच्या बहिणीसोबत ब्रॉनिस्लावासोबत एक करार केला दॅट शी वुड गिव्ह हर फिनान्शियल असिस्टंट, जी की तिला एक आर्थिक मदत करू शकेल, कशासाठी, ब्रॉनिस्लावाच्या मेडिकल स्टडीज इन पॅरिसमध्ये, इन एक्सचेंज फॉर सिमिलर असिस्टंट फॉर 2 years लेटर. म्हणजे ज्यावेळेला जे अभ्यास करण्यासाठी ज्यावेळेला मेरीला गरज पडेल त्यावेळेला तिची बहीण ब्रॉनिस्लावाने सुद्धा तिला मदत करावं असं त्याचा आन्सर होता. म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट बघा काय म्हणतो, दे वर अलोन अँड द सिटी वॉज न्यू फॉर बोथ ऑफ देम सो इट वॉज टोटली आउट ऑफ कोर्टसी. बघा, दे वर अलोन ते काय होते, एकटे होते, अँड द सिटी वॉज न्यू ते एकटे होते आणि शहर त्यांना नवीन होतं, याचा काही संबंध आहे का, नाही. म्हणून ऑप्शन फर्स्ट रॉंग झाला. सेकंड काय म्हणतो, शी वॉन्टेड टू परचेस हायर डिग्रीज, तिला उच्च पदव्या मिळवायच्या होतं का, नाही. ऑप्शन सेकंड रॉंग झालं. थर्ड बघा, शी डीड इट इन एक्सचेंज फॉर सिमिलर असिस्टंट 2 years लेटर. बघा, सिमिलर असिस्टंट म्हणजे त्याच प्रकारची शिक्षणासाठी मदत हवी होती, म्हणून ऑप्शन नंबर थर्ड हा आपला करेक्ट आन्सर आलेला आहे. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारचे तुम्हाला पॅसेजवर आधारित 5 प्रश्न विचारले जातात. त्यामुळे पॅसेजची सिरीज मी आजपासून स्टार्ट केली, तुम्ही पहा. प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये तलाठी भरती, PCMC परीक्षा असेल किंवा तुमची पशुसंवर्धन अंतर्गत परीक्षा असतील, कृषी विभाग असेल किंवा महानगरपालिकेच्या वेगळ्या परीक्षा असतील, वन भरती असेल, या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये पॅसेज IBPS TCS पॅटर्ननुसार 100% विचारण्यात येणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा आणि इतर मित्रांना सुद्धा शेअर करा आणि टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन व्हा. थँक्यू.